झी 24 तास, एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा झी 24 तासवर आपलं स्वागत. बाळासाहेबांनी वेळेला जेवढं महत्त्व दिलं तितकंच त्यांनी माणसंही जपली. सामान्यातल्या सामान्य माणसाची, शिवसैनिकांची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळेच एक कालपुरुष आणि कर्तृत्वाचा महामेरू असं अढळ स्थान बाळासाहेबांनी चाहत्यांच्या मनात मिळवल्याचं पणशीकर सांगतात. एकदा काय झालं, माझा हात लागला दुखायला सतत लिहून, शेवटी ऑपरेशन करायला लागलो. मी म्हटलं आता संजय राऊतना 2-3 महिने काय मला लिहिता येणार नाही. एक दिवशी एकदम सकाळी घरी फोन ठाण्याला, अजून हात दुखायचा थांबला नाही का तुमचा? एका सामान्य लेखकाकरता आस्थेने चौकशी करणं हा जो भाग आहे ना, म्हणून तर 25 लाख लोक आले. हो, आणखीन एक तुम्हाला रहस्य सांगतो इतिहासातलं, ऐकण्यासारखं आहे की ज्या ज्या वेळेला एखादी समस्या सामाजिक किंवा राष्ट्रीय स्वरूपाची निर्माण होत असते, त्यावेळेला समस्येचं उत्तर देण्याकरता एक मानव तयार होत असतो. ती निसर्गाचीच रचना असते. स्त्री शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावरती धोंडो केशव कर्वे तयार झाले. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण झाल्यावरती आचार्य उभे राहिले. साधी गोष्ट आहे. मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेब उभे राहिले. शक्ती येते कुठून? ऊर्जा येते कुठून? तुमच्या आमच्यासारखा हाडा माणूस असतो, पण एवढ्या लोकांना कवित घेण्याचं सामर्थ्य जेव्हा येतं तेव्हा ते कालपुरुष असतात, कालपुरुषाचे प्रतिनिधी असतात. आणि म्हणून बघा, लोकमान्य टिळक आहेत, शिवाजी महाराज आहेत, बाळासाहेब आहेत. ही माणसं शरीराने गेली तरी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कालपुरुषाला ज्यांनी मान्यता दिली तो माणूस यावतचंद्र दिवाकरू कधीही जगाच्या इतिहासातून नष्ट होत नाही. कालिदासानंतर इतके लोक झाले, कवी झाले, कालिदासाचं नाव शिल्लक राहिलं, सगळ्यांचं नाव नाही राहिलं. एवढे नेते झाले, कोणाचं नाव? गेल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचं नाव सांगता येईल का? नाही सांगता येणार. का नाही सांगता येणार? कारण कर्तृत्वच नसतं. हा कर्तृत्वाचा महामेरू होता. सामान्य माणसापासून वरच्या लोकांपर्यंत उत्तर देण्याची क्षमता, आणि त्यांनी काहीतरी आपल्याकडे बघावं असं वाटावं, असं जे विलक्षण लोकविलक्षणत्व होतं. मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सामान्यांचे नेते असलेल्या बाळासाहेबांनी आयुष्यात बरंच काही कमावलंय. खास कवितेतून पणशीकरांनी बाळासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केलाय. बाळासाहेब स्वर्गात गेले. आचार्यात्रे आधीच गेलेले होते. सगळेजण बसलेले आहेत. शिवाजी महाराज आहेत, लोकमान्य टिळक आहेत. आचार्यात्रे पत्रकारासमोर त्यांनी प्रश्न विचारला बाळासाहेबांना की एवढं तुम्ही करून मिळवलंच काय? लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला, संबंध आयुष्यभर झगडून तुम्ही मिळवलंच काय? कोणीच उत्तर देत नाही. म्हटल्यानंतर बाळासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे, ते मी सांगतो आणि मी थांबतो. कवीची रचना आहे. या रचनेचं नाव आहे आम्ही. जगाची झोकुनी दुःखे, जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही. मनुष्य सांधतो आम्ही. बाळासाहेब पुढे म्हणतात, फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे. घराची राख रांगोळी कपाळी लावितो आम्ही. मनुष्य सांधतो आम्ही. कुण्याही चंद्रभागेचा, कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला. जिथे नाचे विठू झेंडा तिथे हा रोवतो आम्ही. मनुष्य सांधतो आम्ही. बाळासाहेबांनी जन्मभर काय केलं बघा. दिले प्रत्येक वस्तीला, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी. दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी. जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. मनुष्य सांधतो आम्ही. बाळासाहेबांच्या लोकांना अनेकांची त्यांची मतं पटली असतील, म्हटलं पटली नसतील. ते कधी निराश झाले नाही, कधी हताश झाले नाही. माणसं मनासारखं वागत नाहीत म्हणून कधी चिडले नाहीत. कशामुळे त्यांना ही ऊर्जा मिळत होती? कुठे लक्ष होतं त्यांचं?
वर्तमानात वर्तमानासारखं जगावं, वर्तमानात जगत असताना भूतकाळाकडे लक्ष ठेवावं आणि भूतकाळाकडे लक्ष ठेवताना एक नजर आपली भविष्याकडे ठेवावी, हा सांगणारा महापुरुष कोणत्या ऊर्जेने शेवट सांगतोय बघा. जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, मनुष्य सांधतो आम्ही, मनुष्य सांधतो आम्ही. तर असे होते बाळासाहेब. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.